अकोटमध्ये घरगुती व व्यावसायिक गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. श्रद्धेय ॲडव्होकेट श्री बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाने अंजलीताई आंबेडकर व सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वात उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौक अकोट येथे धरणे आंदोलन. राज्यात सध्या निर्माण झालेल्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक होरपळून निघत आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोट तालुका वतीने उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाबाहेर लाकडी चूल मांडून त्यावर भाकरी भाजली जाणार आहे. या भाकरीसोबत कांदा मीठ देऊन तहसीलदारांना निवेदनासोबत दिले जाणार आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अकोट तालुकाध्यक्ष चरण श्रावण इंगळे यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना धरणे आंदोलनाचे अधिकृत निवेदन दिले जाणार आहे. गॅस टंचाई दूर करा. गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असून व्यावसायिक सिलेंडर मिळणेही कठीण झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. धरणे आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब अकोट यांना सविस्तर निवेदन सादर करून तात्काळ पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाणार आहे. या आंदोलनाचे नियोजन तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन संख्येने सहभागी होणार आहेत. जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर हे आंदोलन पुकारण्यात आल्याने या